नमस्कार. मी हिमांशू डबीर. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्याद्वारे आयोजित केलेल्या ओळख संतांची या कार्यक्रमामध्ये आज मला बोलायची संधी मिळालेली आहे. याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. आज आपण ज्या संतांविषयी बोलणार आहोत ते खरे तर दत्तात्रेयांचे पहिले मनुष्य अवतार म्हणून ओळखले जातात. श्रीपाद श्री वल्लभ यांच्याविषयी आपण बोलणार आहोत. एवढ्या मोठ्या दत्तावताराबद्दल बोलणं याचं खरंच मला दडपण आहे. मला जे वाटलं, मला जे समजलं, मी जे कुठे वाचलं ते मी आपल्यासमोर मांडणार आहे. स्वामींच्या कृपेने जे योग्य असेल ते आपणा सर्वांचं आणि जे अयोग्य असेल ते माझ्या एकट्याचं असेल. जिथे चुकेन तिथे मला तुम्ही कान धरून सुधारणा सुचवा, म्हणजे मी अजून चांगल्या पद्धतीने प्रयत्न करेन. एवढी मनपूर्वक आपली मी प्रार्थना करतो. आणि आजच्या आपल्या विषयाला आपण सुरुवात करण्याच्या आधी थोडंसं आजच्या दिवसाबद्दल जाणून घेऊयात. नाही, मी नाताळाबद्दल बोलत नाही आहे. शालिवाहन राजांनी जो शक सुरू केला त्या शकगणनेनुसार हे शक 1942 आहे. शिवछत्रपतींनी राज्याभिषेकानंतर राज्याभिषेक शक सुरू केला त्या कालगणनेनुसार हे 346-47 शक आहे, म्हणजे वर्ष आहे. शर्वरी नाम संवत्सरामध्ये दक्षिणायन सुरू असताना हेमंत ऋतू आता सध्या आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या शुद्ध पक्षातल्या एकादशी तिथी सुरू असताना आज शुक्रवारी अश्विनी नक्षत्र असताना शिवयोग, बघा सगळे कसे योग जुळून येतात. शिवयोग विष्टीकरण सुरू असताना मेष राशीत चंद्र, धनुराशीत सूर्य आणि मकर राशीत गुरु असताना आणि बाकीचे जे ग्रह ज्यांच्या ज्यांच्या स्थितीत ज्यांच्या ग्रहांमध्ये ज्यांच्या नक्षत्रांमध्ये विभागून असताना भारतीय सौर पौष 4 शके 1942 अर्थात आजचा दिवस 25 डिसेंबर 2020. आपणास आपल्या कार्याची जी काही सिद्धी व्हावी अशी मनोकामना असते, त्यासाठी म्हणून कालगणनेची अचूक माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून हे सगळं पंचांगाचं वाचन. मी तुम्हाला फक्त आजची तिथी सांगितली. खरं तर भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार आजच्या वर्तमान ब्रह्मदेवाच्या आयुर्मानातील द्वितीय परार्धातील विष्णुपाद श्री श्वेतवाराह कल्पामधील 14 मनूंपैकी वैवस्वत नावाच्या मन्वंतराची 4 युग कृत, त्रेता, द्वापार आणि कली ही 7 वेळा फिरून 28 युग झाल्यावरती कलियुगाच्या प्रथम चरणामध्ये जम्बूद्वीपावरील अर्थात आर्य देशातील, आर्यावर्तातील म्हणजेच आपल्या भारत देशातील जम्बूद्वीपावरील देशामध्ये दंडकारण्य म्हणजे महाराष्ट्र, मी महाराष्ट्रातला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रभू रामचंद्रांच्या आश्रमाच्या गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर सद्य वर्तमानासाठी जी काही आपण कालगणना करतो ती कालगणना मी आपल्याला समजावून सांगितली. तर अशा पद्धतीची कालगणना आपल्याला आवश्यक असते. म्हणजे विचार करा, आपण किती वाजले असं सहज जर म्हणलं तर काय म्हणतो 8 वाजले. पण आपल्या पूर्वजांनी किती पूर्वापार अभ्यास करून ठेवला आहे. सूर्य, चंद्र, इतर ग्रह कुठे कुठे कसे कसे आहेत तिथपासून ते पृथ्वीवरचा मी भारत देशात महाराष्ट्र राज्यात गोदावरीच्या दक्षिण तीरेला उभं राहून आज दिवशी काय बोलतोय. तर आज दिवशी मी आपल्याशी संवाद साधणार आहे तो श्रीपाद श्री वल्लभ चरित्राच्या संक्षिप्त वर्णनाचा. एवढा मोठा आपला पंचांगाचा अभ्यास असतो. पंचांग वाचायचं कारण आपल्याला कालगणना अचूक पाहिजे, माहिती पाहिजे. संडे मंडे सगळ्यांना माहिती आहेत, पण आज वार काय आहे, त्याला काय म्हणतात, तिथी कुठली आहे, या सगळ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला ज्ञान पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपले जे पूर्वी कोणी राजेही होऊन गेले, शककर्ते राजे जे होऊन गेले, त्यांना आपण दिलेली ही एक आदरांजली असते. आपण त्यांचं स्मरण ठेवतो.
शिवाजीराजांच्या मुळे असं म्हणतात की सिवा न होता तो सुनता होती सबकी, अशा बिकट परिस्थितीतून त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं, म्हणून आज आपण बोलतोय. आता आपलं कधीच आनंद आहे, मग त्याविषयी जास्त बोलूयात नको. तर अशा या पद्धतीनं पंचांगाचं वाचन, आपण जे काही चांगलं काम करतो ते सिद्धीस जावं, चांगलं काम सिद्धीस जावं यासाठी म्हणून केलेलं हे पंचांगाचं वाचन. तर आता हे पंचांगाचं वाचन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांच्या विषयी मी बोलणार म्हणजे मला संधी मिळालेली आहे, पण आपण सगळेच जण श्रीपाद श्रीवल्लभांना जाणतो, ओळखतो, आपल्याला त्यांच्याविषयी माहिती आहे. एक सिद्धमंगल नावाचं स्तोत्र आहे, ते स्तोत्र आधी मी म्हणतो आणि मग आपण आपल्या संक्षिप्त चरित्राला सुरुवात करूयात. सिद्धमंगल स्तोत्र असं त्या स्तोत्राचं नाव आहे. ते स्तोत्र माझं पाठ नाही, त्यामुळे मी थोडंसं त्याचं वाचन करणार आहे. श्री मदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा, श्री राखीधर श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. सावित्र काठक चयन पुण्यफला, भारद्वाज ऋषी गोत्र संभवा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा, हे लक्षात ठेवा. दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांबा सुत गर्भपुण्य फल संजाता, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरिनंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. पीठिका पूर नित्य विहारा, मधुमती दत्ता मंगल रूपा, जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव. याच्यामध्ये दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा असा एक उल्लेख आहे. दौ चौपाती देवलक्ष्मी म्हणजे काय, हा प्रश्न खूप जणांना पडतो. स्वाभाविकरित्या तो मलाही पडला, पण जेव्हा आपण ते त्यांचं चरित्र वाचतो ना, त्याच्यामध्ये त्याची सगळ्याची उकल आहे. प्रश्न पडला की त्याच्या पुढच्या पानावर किंबहुना त्याच्या पुढच्या ओळीवरच त्यांचं उत्तर आपल्याला मिळतं. इतकी प्रखर ताकद त्या चरित्रात आहे. तर दौ चौपाती देवलक्ष्मी, कुंडलिनी शक्ती जी असते ती 24 तत्वांमधून या विश्वाची निर्मिती करत असते. 24 तत्वांमधून. गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षर आहेत. 24 या संख्येला गोकुळ असंही म्हणतात. गो म्हणजे 2 आणि कुळ म्हणजे 4. 2 आणि 4 झाले 24. ब्रह्मस्वरूपात कुठलाही बदल होत नाही. परिवर्तनाच्या पलीकडे म्हणजे अपरिवर्तनीय किंवा परिवर्तनातीत असं जे ब्रह्मस्वरूप आहे ते 9 या आकड्याने सुचवलं जातं. 9 आकड्याने का सुचवलं जातं आपण सगळेच जाणतो. 8 ही संख्या महामायेचं स्वरूप आहे. कुठल्याही दुसऱ्या आकड्याला त्याच्यापेक्षा लहान करून दाखवू शकते. 8 एके 8, 8 दुने 16, 16ची बेरीज किती 7, 8पेक्षा कमी. 8 त्रिक 24, 2 आणि 4 6, 8पेक्षा कमी. मायेचं जे स्वरूप आहे ते कमी म्हणजे कुठल्याही संख्येला ते कमी करून दाखवू शकतं. ती माया लक्ष्मीची संख्या, म्हणून तिला 8 आकड्याने सूचित केलं जातं. हे जे काही सगळे चराचर आहेत, ह्या चराचर ब्रह्मस्वरूपाची जी संख्या आहे ती 9. लक्ष्मी म्हणजे माया, तिची संख्या 8. दौ म्हणजे 2. चौपती म्हणजे 4. म्हणजे 9, 8, 2, 4 ही ती संख्या. किंवा ही संख्या जी आहे ती अशा पद्धतीत लक्षात ठेवावी लागते. 2, 4, 9, 8, 2498. ही संख्या लक्षात ठेवण्याचं कारण याच्यात सगळं ब्रह्मांड आहे. चराचर सृष्टी आहे, बरोबर. लक्ष्मी आहे, गोकुळ आहे, ब्रह्मस्वरूप आहे, सगळे. म्हणून ही संख्या. आणि म्हणून दो चौपाती देवलक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा. श्रीपादांचे जे भक्त होते ते पूर्वी असं म्हणत असत, दो चौपाती देवलक्ष्मी.
आता पूर्वी दो चौपाती देव लक्ष्मी असा जो काही त्याचा अपभ्रंश झालाय ते पूर्वी होतं दो चौपती लक्ष्मी, हे पूर्वीच आहे. त्याचा अपभ्रंश होऊन झाला दो चौपाती देवलक्ष्मी, देवलक्ष्मी आला तिथे. हा त्याचा फरक पडला. हा फरक पडला, तो फरक या श्रीपाद श्रीवल्लभांच्या सिद्धमंगल स्तोत्रामध्ये आलेला आहे. त्याची ही उकल सांगण्याचा प्रयत्न. आता हे जे श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र आहे जे आपण वाचतो, मराठीत वाचतो, संस्कृतमध्ये सुद्धा आहे, तेलुगू भाषेमध्ये सुद्धा आहे. तेलुगू भाषेमध्ये त्याचा जेव्हा अनुवाद झाला, पूर्वीचं मूळचं चरित्र आहे संस्कृतमधलं आहे. संस्कृतमध्ये त्याचा जेव्हा संस्कृतमधून तेलुगू भाषेत अनुवाद झाला, ते मूळ संस्कृत चरित्र लिहिलं कोणी, तर शंकर भट्ट नावाच्या एका कर्नाटकी ब्राह्मणाने ते लिहिलेलं आहे. आता त्यांनी हे सांगून ठेवलं, त्याला कोणी सांगितलं होतं? श्रीपादांनी सांगितलं. बरं, शंकर भट्ट हे जे आहेत हे श्रीपादांचे समकालीन आहेत. प्रत्यक्ष श्रीपाद वल्लभांना त्यांनी आमने सामने बघितलेलं आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. त्यांच्यातून त्यांचा जेव्हा स्पर्श झाला तेव्हा यांची कुंडलिनी शक्ती जागृत झालेली आहे. बरं, हे शंकर भट्ट हे कधीही कोणीही मोठे नावाजलेले ब्राह्मण नव्हते. ब्राह्मण म्हणण्यापेक्षा पंडित नव्हते. ब्राह्मण ते होते, माझं चुकलं, ब्राह्मण होते, पण पंडित, महापंडित वगैरे असे ते काही नव्हते. त्यामुळे त्यांना हे विचारलं कोणी की याचं काय, तर म्हणत असं मला माहीत नाही. पण श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने, त्यांच्या कृपेनी त्यांनी काय काय अचाट गोष्टी केल्या आहेत त्या चरित्रामध्ये सगळ्या वाचायला मिळतात. हे सगळं सांगायचं झालं ना तर आपल्याला 2 दिवस लागतील. अर्थात ते 2 दिवस काय मी बोलणार नाही, आपल्याकडे वेळ मर्यादा आहे. आपण सगळेच या कलियुगात राहतो, प्रत्येकालाच आपापल्या कार्यभाग करायचा असतो. त्यामुळे आपण वेळेचं बंधन पाळायचा प्रयत्न करतो आणि त्याचप्रमाणे मी पण तो करेन. थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला संकेत रूपाने सांगत जाईन. आणि जर तुम्हाला त्यातून आवड निर्माण झाली, तुम्ही जर वाचत नसाल तर ते चरित्र वाचा, वाचत असाल तर तुम्हाला त्याचा एक प्रकारचा अंदाज येत जाईल की हां हे चालू आहे. बरं, खूप जण आत्ता गुरुचरित्राच्या पारायणामध्ये असतील 7 दिवसांच्या, त्यामुळे त्यांनाही हा अंदाज येत जाईल की गुरुचरित्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र संक्षिप्त म्हणजे अतिसंक्षिप्त आहे. कारण मूळ त्याचा जो काही गाभा आहे श्री गुरुचरित्राचा हा नरसिंह सरस्वतींवरचा जास्त आहे. त्यामुळे आपण श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र थोडं अधिक विस्ताराने बघणार आहे आणि त्यातून काही खुणा या आपल्याला पुढच्या चरित्रामध्ये दिसत जातील. किंबहुना ज्यांनी साप्ताहिक पारायण सुरू केलेलं आहे त्यांच्या गेल्या 2-4 दिवसांमधलं जे काही पारायण चालू झालेलं असेल त्याच्यामधल्या अनेक गोष्टी आपल्याला आज समजतील की हे ते तिथं तसं घडलं होतं, जे आपल्याला एका लाईनमध्ये किंवा एका कडव्यामध्ये किंवा एका ओवीमध्ये आपल्याला समजतंय. रजकाची गोष्ट घ्या किंवा तिथे असलेला त्या ब्राह्मणाची मुलगा जो मतिमंद असतो त्याची गोष्ट घ्या, की कसे ते पुढे नरसिंह सरस्वती म्हणून जन्माला त्याच बाईच्या पोटी आले. ह्या सगळ्या गोष्टींचा थोडं थोडं आपण बघत जाणार आहोत आणि ह्या बघण्यासाठी आजचा आपला आता आपण चरित्र सुरू करतोय. तर ह्या सगळ्या गुरूंना म्हणजे शंकर भट जेव्हा पहिल्यांदा उडपीला गेले, उडपीवरनं ते कन्याकुमारीला गेले, कन्याकुमारीने त्यांना सांगितलं की तू मरुतमलवीला जा, तिथे तुला काही व्याघ्रेश्वर शर्मा वगैरे असे दिसतील, तिथून पुढे तुला श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घडेल असं त्यांनी सांगितलं. तसे तसे ते प्रवास करत करत आले. तर प्रवास करत करत असताना ते एक दिवशी त्यांना काय झालं की त्यांच्या प्रवासामध्ये एका राजाने त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही या. त्यांची परीक्षा घ्यायचं ठरलं. त्यांची परीक्षा घेताना त्यांना 3 प्रश्न विचारले. पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं त्यांनी चांगली दिली, छान दिली, व्यवस्थित दिली अगदी, आणि इतकी सुंदर दिली की ते वाचनीय आहे, खरोखर वाचा. आणि त्याच्या पुढचा प्रश्न त्यांना असा विचारला गेला की तुम्ही आता काय करा तर चमक प्रकारातील श्लोक म्हणा आणि समजून पण सांगा. एकश्चमे, दिमश्चमे, त्रिवश्चमे, हे काय चमे 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 जे आहे ते सगळं चमक. तर ह्या चमक प्रकारातला एक श्लोक तुम्ही म्हणायचा आणि त्या चमक प्रकारातला श्लोक जो काय आहे तो तुम्ही समजावून सांगायचा. तर शंकर भटांना तर काय कळलं नाही. त्यांनी तात्काळ श्रीपाद श्रीवल्लभांचा धावा केला. त्यांना मनोमन स्मरण करत त्याचा एक एक श्लोक ते वाचलंय आणि त्यांनी त्याचा अर्थही सांगायला सुरुवात केली. गंमत अशी आहे की एकचमे म्हणजे 1, त्रिश्चमे म्हणजे एकाला 3 जोडले तर होतात 4, बरोबर. आणि त्या 4चं वर्गमूळ येतं 2. 1 2 3 4 झाले, बरोबर. त्याच्यानंतर पंचचमे म्हणजे 4त 5 मिळवल्यावरती होतात 9. 9चं वर्गमूळ येतं 3. सप्तचमेमध्ये वरती आलेल्या 9मध्ये 7 मिळवले तर होतात 16. 16चं वर्गमूळ येतं 4. हा आकडा त्यांनी समजावून सांगायला सुरुवात केली आणि त्यांना त्यांचं कळलं की हे कसं घडलं.
तर जे आपले कणाद ऋषी होते त्यांनी जो एक सिद्धांत लिहून ठेवला, सृष्टीच्या परमाणूचं जे काही त्यांनी वैशिष्ट्य लिहून ठेवलं तो सिद्धांत हे सांगत होते, जो त्यांनी कधी वाचलाच नव्हता. ही श्रीपाद श्री वल्लभांची कृपा. मला कल्पना आहे की हे जर असं गणित मांडत गेलो तर असं कुठपर्यंत जाऊ शकतं. विज्ञानाला आजही असा एक कण सापडतो मोठ्या स्फोट केल्यानंतर की ज्या कणाचं काय अस्तित्व आहे, ते कसं आहे, तो कुठून येतो, कुठे जातो कळत नाही. म्हणून आजचं विज्ञान, आजचे वैज्ञानिक सुद्धा त्याला देवकण असं म्हणतात, गॉड पार्टिकल. त्या परमाणूचं हे तत्व आहे. याला सृष्टीच्या परमाणूचं रहस्य म्हणतात. हे रहस्य शंकर भटांनी सांगितलंय. आणि हे सांगितल्यानंतर शंकर भटांना कळलं नाही, पण शंकर भटांनी जे काही सांगितलं ते त्या राजाला, तिथल्या राजगुरूला ते पटलं. पटल्यानंतर त्यांनी त्यांचा यथोचित आदर सत्कार केला आणि त्यांना ते विचित्रपूर नावाचं ते गाव होतं, त्या विचित्रपूर गावातून त्यांना पुढे जायला परवानगी दिली. असेच मार्गक्रमण करत 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 असताना एक दिवशी त्यांना असं गप्पा मारत असताना त्यांच्याबरोबर जे काही सहकारी होते त्यांचे, किंवा जे कोणी ऋषीमुनी त्यांना भेटत असत, त्यांच्याशी संवाद, त्यांच्याशी गप्पा, विचार विनिमय, चर्चा असं जेव्हा काही चालत असे तेव्हा त्यांना बरीच माहिती श्रीपाद श्री वल्लभांबद्दल कळायला लागलेली होती. असं कसं घडलं? कारण श्रीपाद श्री वल्लभांना यांनी अजूनपर्यंत तरी पाहिलेलं नाही बरं का. ते कसं घडलं तर त्यांना कन्याकुमारी देवीने आशीर्वाद दिला की श्रीपाद श्री वल्लभांचा तुला दर्शन होईल, त्यांचा आशीर्वाद, त्यांचा कृपाशीर्वाद तुम्हाला लाभेल, हे देवीने त्यांना सांगितलेलं होतं. आता हे सांगितल्यावरती त्यानुसार तुला असे लोक भेटत जातील की ते तुला थोडं 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 श्रीपाद श्री वल्लभांबद्दल सांगत जातील. असं सगळं चाललेलं असतं. तर आता हे चाललेलं असताना त्यांना असं हळूहळू समजायला लागतं की सत्य ऋषीश्वर नावाचे एक ऋषी होते आणि ते मल्लादी बापनावधानी किंवा बापनार्य किंवा बापनाचार्य या नावाने पिठिकापुरामध्ये आलेले होते. पिठिकापूर म्हणजे आजचं आपलं पिठापूर, त्यामध्ये ते आलेले होते. आणि त्या तिथली जी काय पिठिकापुराची ब्राह्मण सभा आहे तिथल्या सभेचं ते अध्यक्षते होते. त्यांचं जे काही ज्योतिष्यशास्त्र होतं त्याच्यावरती त्यांचा चांगला दांडगा अभ्यास होता, त्यांचा अनुभव चांगला होता. एक दिवशी अशी गंमत झाली की तिथे कोणीतरी एकाची गाय हरवली. ती गाय हरवली म्हटल्यानंतर त्यांनी बापनाऱ्यांना विचारलं की माझी गाय काही सापडत नाही, सगळीकडे शोधून झालं, काही कळत नाही. तर यांनी त्यांच्या ज्योतिषशास्त्रानुसार अंदाज मानला आणि त्यांनी सांगितलं की ती गाय पलीकडच्या गावातल्या एका मुसलमान खाटकाकडे आहे. तू आत्ता लगेच नाही गेलास तर ती गाय मरणार. का माणूस गेला, ती गाय त्याला सापडली, तर गाय घेऊन आला. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरनं लोकांचा बापनाऱ्यांवरचा विश्वास अत्यंत दृढ होऊ लागला. पुढे बापनाचार्यांना त्या लोकांनी सांगितलं तुम्ही याच गावात राहा. त्यांना जागा दिली, घर वगैरे सगळं त्यांनी छान बांधलं. पुढे त्यांना 2 मुलं झाली, एक मुलगी एक मुलगा असे झाले. तर मुलीचं नाव सुमती आणि मुलाचं जे नाव होतं ते मुलाचं नाव होतं व्यंकटावधानी. अशी 2 मुलं त्यांना झाली. आता हे सगळं चालू होतं. आता मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगतोय किंवा याचा अंदाज असा की आपण जे मागून पाहत येतो की नाही, हे चरित्र जे वाचायचं असतं ते चमत्कार म्हणून वाचायचं नसतं. चमत्कार म्हणून वाचलं की आपण फक्त चमत्काराला नमस्कार करतो, समजत काहीच नाही. याचा अर्थ मला समजला असं आहे का? अजिबात नाही. माझं तसं अजिबात म्हणणं नाही, मी फार सामान्य आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला त्यांचं संपूर्ण चरित्र की देवाचा संकल्प कसा चालत असतो, तो कसा घडत जातो, तो संकल्प सत्य संकल्प आणि सिद्ध असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी चालत असताना काही दिवसांनंतर त्या गावामध्ये म्हणजे पिठिकापुरामध्ये एक गंडीगोटा नावाचा आडनावाचा एक मुलगा आला. अनाथ होता. त्याचं नाव होतं अप्पलराज नरसिंह शर्मा. हा त्या तिथे आला. कशासाठी आला तर तो त्यांना बापनार्यांकडनं त्याला वेदाभ्यास करायचा होता. वेदाभ्यास करता करता त्या मुलगा त्यांचा चांगला शिकायला लागला, त्यांचं सगळं चालू होतं. आणि बापनार्यांकडे ना एक प्रथा होती. ती प्रथा म्हणजे शनिप्रदोषाचं व्रत ते करत असत. शनिप्रदोषाच्या व्रताचं फळ काय मिळतं हे गुरुचरित्रातल्या 8व्या अध्यायात समजतं. पण त्या फळाचं जे पूर्वी कोणी काय केलं असेल तर ते पूर्वी होते नंद यशोदा यांनी हे व्रत आचरलं होतं. शनिप्रदोषाचं व्रत करायचं आणि शिवव्रत करायचं. हे व्रत आजचा जे काही शिवयोग आहे तो हा. त्याच्यासाठी मला त्याची फार गंमत वाटली जेव्हा मी ते पंचांग वाचलं. तर ते जेव्हा ते व्रत केलं तेव्हा नंद यशोदेला साक्षात श्रीकृष्णाचं लालन पोषण पालन करण्याची संधी मिळाली. त्यांना तो सुयोग आला, त्यांचा तो लाभ झाला. असं ते महाबळकट व्रत आहे.
तर हे व्रत ही मंडळी सगळे करत असत. घरातल्या बायका, बापणाऱ्यांच्या घरातल्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करत असत. तर एक दिवशी काय झालं, कुक्कुटेश्वर मंदिरामध्ये हे व्रत जेव्हा सगळ्यांचं चाललेलं होतं, शिवाराधना चालली होती प्रदोष काळी, तेव्हा कुक्कुटेश्वर मंदिराच्या ज्योतिर्लिंगातून किंवा लिंगामधून, महादेवाच्या लिंगामधून आवाज आला की तुझी मुलगी सुमती, तिचं चालणं, वागणं, बोलणं एका महाराणीसारखं होतं, महाराणीसारखं. त्यामुळे ना लोक तिला सुमती महाराणी असं म्हणायचं. तर तू सुमतीचा विवाह अप्पल शास्त्री नरसिंहराजस्वामींची कर, असा आला. आणि हा दत्तप्रभूंचा आदेश आहे, हा लोककल्याणासाठी आहे. याच्यामध्ये बदल घडवण्याचं या चराचरामध्ये कोणातही सामर्थ्य नाही. तर तू त्यांचा विवाह कर असं ठरलं. ठरल्यानंतर विवाह करायची वेळ आली. वेळ आल्यानंतर असं झालं की आता काय त्या अप्पल नरसिंहराज जे आलेले होते, अप्पल राजू नरसिंह जे होते ते अनाथ होते, ते यांच्याकडेच शिकायला असत. त्यांना स्वतःचं घरच नव्हतं. बरं, दान म्हणून हे काही स्वीकारणार नाहीत असा त्यांचा संकल्प होता. आता पंचायत, आता काय करायचं. मग असं ठरलं की यांच्याकडे जी काही घरं होती त्यातल्या घराची किंमत ठरवली गेली. त्या घराची किंमत जी काय ठरली त्यानुसार त्या बापणाऱ्यांनी सांगितलं की हे घर तुम्हाला 1 वराह देऊन विकत घे. म्हणजे मी दान केल्याचं तुला जे आवडत नाही ते तुला करावं लागणार नाही आणि परत तू स्वतःच विकत घेशील. आणि या घराची माझ्या दृष्टीने किंमत 1 वराह. हे 1 वराह देऊन त्यांनी ते घर विकत घेतलं. अप्पल राज शर्मा आणि सुमती महाराणी हे एकत्र राहू लागले. बरं, आता गंमत अशी आहे की तुम्ही म्हणत असाल की ओके, हे दोघे तर झाले, आम्हाला तर माहिती आहे की हे दोघे श्रीपाद श्रीवल्लभांचे आई बाबा. पण हा जेव्हा विवाह होत होता, हा विवाह लोककल्याणार्थ जेव्हा होणार होता, तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी एक गंमत केली होती. साक्षात भूमीवर प्रकट होण्याआधीपासून 100 वर्ष श्रीपाद श्रीवल्लभ अनेक महापुरुषांना, अनेक ऋषीमुनींना दर्शन देत होते. त्याच्या आधीपासून ते होते, आत्ताही ते आहेत, याच्याही पुढे ते असतीलच. कारण हा एक अवतार असा आहे श्रीपाद श्रीवल्लभ, त्याला समाप्तीच नाहीये, ते गुप्त झालेत. तर यावेळेस काय झालं की श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार होण्यासाठी म्हणून, कशासाठी होता तर या जगामध्ये जे काही अज्ञानरूपी अंधकार पसरू पाहत आहे त्याला थोडंसं दूर सारण्यासाठी म्हणून हा श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार होणार होता. मग तो अवतार होण्यासाठी, त्या अवतार कारकारासाठी म्हणून श्रीपादांनी काय केलं तर कर्मदेवता आणि कालदेवतेला शाप दिला. कर्मदेवता, कालदेवता या दोघांना त्यांनी शाप दिला की सुमती महाराणींच्या पोटी ही दोघे जण, एक आंधळा आणि एक पांगळा, असे जन्माला आले. आता 2 मुलं अशी जन्माला आली, आईला स्वाभाविकच वाईट वाटणार आहे, दुःखी असणार आहेत. आई वडील दोघेही दुःखी आहेत. आणि हे दुःखी असताना म्हणून काय झालं की त्यांच्या नातेवाईकांनी, म्हणजे अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा आणि त्यांचे जे सुमती महाराणी हे जे आहेत त्यांच्या नातेवाईकांनी ऐनवल्ली नावाचं एक गाव आहे, त्या गावातला एक गणपती आहे, त्या गणपतीला नैवेद्य बोलला, नमस्कार केला, त्यांना सांगितलं याचं दुःख हरण कर. आणि तो जो काही प्रसाद आहे तो घेऊन या दोघांना त्यांनी दिलेला आहे. आता तो प्रसाद दिल्यावरती, प्रसाद ग्रहण केल्यावर त्याच दिवशी रात्री सुमती महाराणीला स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये त्यांना अनेक सिद्ध पुरुष दिसायला लागले, देवदेवतांचं दर्शन व्हायला लागलं, ऐरावताचं दर्शन झालं. आणि हे सगळे शुभ संकेत त्यांना घडले. आणि शुभ संकेत घडल्यावरती दुसऱ्या दिवशी सगळ्या त्यांनी आपल्या पतीला सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलं, याचा अर्थ काय. तर ते म्हणले की ठीक आहे, हरकत नाही, आमच्या घरात पूर्वापार चालत आलेली, म्हणजे अप्पल राजांच्या घरामध्ये पूर्वापार एक कालाग्नी शमनाची मूर्ती, दत्तात्रेयाची मूर्ती, कालाग्नी शमन दत्तात्रेय. तर ते म्हणले की मी दत्तात्रेयांना ते विचारतो, मी जेव्हा पूजा करेन तेव्हा ते मी त्यांना विचारतो. पण मी जेव्हा पूजा त्यांची करत असेन तेव्हा ते दत्तात्रेय त्या मूर्तीतून बाहेर येतात आणि माझ्याशी बोलतात. आणि ते आमचं जेव्हा संभाषण चालू असतं तेव्हा इतर कोणीही ते पाहायचं नसतं. त्यामुळे मी दाराच्या आड बसून ती पूजा करतो. त्यांना मी प्रश्न विचारतो, सामान्य प्रश्न आम्ही त्यांना विचारत नाही, पण ज्या प्रश्नांची उकल होत नाही ते प्रश्न आम्ही त्यांना विचारून आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो. तर त्याप्रमाणे ती पूजा करत असताना कालाग्नी शमनाच्या मूर्तीमधून, कालाग्नी शमन दत्तात्रेयाच्या मूर्तीमधून दत्तात्रेय स्वामी अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा यांच्या समोर प्रकट झाले. आणि ते प्रकट झाल्यावर त्यांनी काय म्हणलं, या श्रीधरा या. एक छोटंसं बाळ रांगत रांगत आलं, त्यांच्या मांडीवर बसलं.
अप्पल लक्ष्मी नरसिंहराजांकडे बघून हसलं आणि परत दत्तात्रयामध्ये विलीन झालं. अप्पल राजांना काही त्याचा संदर्भ लागेना. मग त्यांनी काही प्रश्न विचारायच्या आधी दत्तात्रयाने त्यांच्या भ्रूमध्यामध्ये स्पर्श केलाय आणि तो स्पर्श केल्यानंतर श्रीपादांच्या आई वडिलांना म्हणजे अप्पल लक्ष्मी नरसिंहराजांना त्यांच्या पूर्वजन्मीचं ज्ञान प्राप्त झालं. त्या पूर्वजन्मीच्या ज्ञानामध्ये त्यांची जी आत्ताची बायको जी आहे सुमती महाराणी, तिचं नाव होतं सोमदेवम्मा. या दोघांना दत्तात्रयांनी दर्शन दिलं होतं आणि ते दर्शन दिल्यानंतर त्यांनी विचारलं होतं की आता तुम्हाला काय हवं मागा. हे मी मागच्या जन्माचं सांगतो. तेव्हा या दोघांनी सांगितलं होतं की महालय श्राद्धाच्या दिवशी तुम्ही म्हणजे दत्तात्रयांनी स्वतः श्राद्ध भोजनाला यावं. तथास्तु म्हणले. सूर्य, अग्नी आणि दत्तात्रेय या तिघांनीही त्या महालयाच्या श्राद्धाच्या वेळेस श्री अप्पल लक्ष्मी नरसिंहराजांच्याकडून पूर्वजन्मी नैवेद्य घेतला, जेवण घेतलं होतं. आणि हे जेवण त्यांनी घेतलं आणि हे जेवण झाल्यानंतर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ज्या ज्या वेळेस या दत्तरूपात मी आहे तुमच्याबरोबर मी श्राद्ध रूपाने जेवायला यावं अशी तुम्ही मला विनंती केली होती, तेव्हा मी तुमच्याकडे जेवलो होतो. हे अप्पल लक्ष्मींना ते आत्ता सांगतायत. आणि ते म्हणले की यावेळेस मी आधी 100 वर्षापासून इथे आहेच आहे, लोकांना दर्शन देतोच आहे. आणि ज्या ज्या वेळेस एक पीठिकापुरामध्ये सावित्र काठक नावाचा एक होम होता, त्या होमाचं भस्म डोंगरा एवढं झालेलं होतं. त्या भस्मावरती द्रोणागिरी घेऊन जात असताना त्यातलं काही भस्म हे द्रोणागिरी पर्वतावरती शिंपडलं गेलं होतं. आणि तो पर्वत जेव्हा द्रोणागिरी मारुती घेऊन जात होता त्यावेळेस तिथे जो एक त्याचा छोटंसं ढेकूळ असेल म्हणा किंवा छोटासा भाग असेल, हा एक गंधर्वपूर नावाच्या जागे पडला. गंधर्वपूर म्हणजे आजच्या काळातलं गाणगापूर. तिथे तो पडला. भीमा अमरजा संगमाचा तो सुंदर प्रदेश आहे, तिथे तो पडला. त्या गंधर्वपुरामध्ये माझा श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार जेव्हा मी गुप्त करेन तिथे मी नरसिंह सरस्वती म्हणून जन्माला येईन. त्याच्यानंतर जेव्हा तो अवतार समाप्त होईल त्याच्यानंतर मी कर्दळी वनामध्ये गुप्त होईन. 300 वर्षांच्या तपोसाधनेनंतर मी प्रज्ञापूर म्हणजे अक्कलकोट इथे स्वामी समर्थ नावाने प्रकट होईन आणि नंतर हा देह मी विसर्जित करेन. कधी करेन? मीन अंश मीन लग्नेवरती, जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं. काटा येतो की नाही अंगावरती हे सगळं ऐकताना. असं समोर दिसायला लागतं की अरे साक्षात असे बसलेले असू शकतात तिथे आणि हे बोलतायत. आणि हे आजचं नाही, पुढच्या 2 अवतारांचं पण सांगतायत. आणि हे लिहून ठेवलेलं कधी आहे? कधीच्या काळी जेव्हा हा ग्रंथ लिहिला गेला संस्कृतमधून जो लिहिला गेला तो तेलुगू भाषेत जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा बापनादार्यांची 33वी पिढी चालू असेल असं त्यावेळेस लिहून ठेवलेलं आहे. आणि विचार केला तर ती जेव्हा संस्कृतमधून तेलुगू भाषेत जेव्हा तो पहिल्यांदा प्रकाशित झाला ती पिढी होती 33वीच. अशी सगळी त्याची गंमत आहे. आणि हे त्यांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे. बरं, हे सगळं झाल्यानंतर प्रश्नांचं निरसन झालं. दत्तात्रय स्वामी कालाग्निशमन दत्तात्रयाच्या मूर्तीमध्ये परत विलीन झाले. आणि अप्पल लक्ष्मींनी आपल्या पत्नीला बापनार यांना सगळ्यांना हे सांगितलं की असं असं मला ते म्हणतायत. ते म्हणतात की तू किती पुण्यवान आहेस, साक्षात अग्निदेव, साक्षात सूर्यदेव आणि साक्षात दत्तात्रय प्रभू यांनी तुझ्याकडनं श्राद्ध नैवेद्य स्वीकारलेला आहे. तेव्हा आता यापुढे एक लक्षात ठेव की जर कोणी अवधूत तुमच्याकडे भिक्षा मागायला आला आणि भले तो दिवस पितृश्राद्धाचा का असेना, ब्राह्मण जेवलेले नसेनात का, चालतंय, तर तुम्ही त्याला आधी भिक्षा घाला, कारण ते दत्तात्रेय प्रभू असतील. हे बापनाचार्यांनी त्यांना सांगितलं. आणि सुमतीबाईंना पण सांगितलं, बाई सुमती लक्षात ठेव ग बाई, हे असं करायचंय. तर आणि झाली गंमत तशीच. खरोखरच एक दिवस पितृश्राद्ध घरी असताना दुपारी सुमती महाराणी जेव्हा स्वयंपाक बनवत होती, स्वयंपाक करून सिद्ध होता, ब्राह्मण येण्याची वाट बघत होते, तेव्हा अचानक बाहेरून आवाज आला, ओम भवती भिक्षाम देही. आणि सुमती महाराणी भिक्षा घेऊन गेल्या. भिक्षा घेऊन गेल्यानंतर त्यांनी ती भिक्षा त्यांना अर्पण केली. आणि अर्पण केल्यानंतर त्यांनी तिला विचारलं की तुम्ही अवधूतांसारखे दिसताय, आपण जे म्हणाल ते सिद्धवाक्य होतं. जर ते सिद्धवाक्य होतं
तर मला तुम्ही सांगा की आत्ता या क्षणाला दत्तप्रभू कोणत्या अवतारात आहेत, कुठे आहेत, कसे आहेत. असं म्हणतायत सगळेजण की श्रीपाद श्रीवल्लभ हे गेले 100 वर्षापासून या पृथ्वी तलावरती फिरतायत, लोकांचं मार्गदर्शन करतायत, त्यांच्या अडीअडचणींचा प्रयत्न करतायत सोडवण्याचा, त्यांना दिशादर्शन करतायत, त्यांना आशीर्वाद देत आहेत, त्यांच्यावरती कृपा करतायत. ते आत्ता कुठे आहेत हा प्रश्न सुमती महाराणींनी त्या अवधूत रूपी दत्तात्रयांना केला. आणि ते केल्यावरती दत्तात्रय स्वामी म्हणजे तो अवधूत जो आहे तो जोरात हसला आणि म्हणला, आई मीच श्रीपाद श्रीवल्लभ. असं म्हणून त्या सुमती महाराणींच्या समोरचं सगळं दृश्य गायब होत आहे आणि त्या ठिकाणी त्यांना 16 वर्षाचा एक कुमार, सुंदरसा कुमार दिसतोय. आणि तो कुमार दिसतोय तो श्रीपाद श्रीवल्लभ यती वेशात ते दिसत आहेत. आणि सुमती महाराणींनी चटकन त्यांना पायाने नमस्कार, पाया लावून हात लावून नमस्कार केला, म्हणली की मला आशीर्वाद द्या. तर श्रीपाद श्रीवल्लभ त्यावेळेस यतिवेशात होते. ते म्हणतात, अगं असं काय करते साई, मुलाच्या पाया पडलं आईनी तर मुलाचं आयुष्य क्षीण होतं, त्यावेळेस मी 16 वर्ष जगेन, असं श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलं. सुमती महाराणी घाबरल्या. त्या म्हणल्या, असं कसं नाही, असं नाही होता कामा, तर काय करूयात असा प्रश्न पडला. मग नंतर त्यांनी ते सगळं तो जो काही प्रसंग आहे तो तिथं श्रीपादांनी थांबवला. ते मूळ रूपात आले आणि आईला त्यांनी विचारलं, आई माग तुला काय हवंय. सुमती महाराणींनी म्हणलं की तू आई म्हणतोस तर तुझं वाक्य सिद्ध कर. माझ्या पोटी तू मुलगा म्हणून ये. तथास्तु म्हणून अवधूत तिथून अदृश्य झाले. आणि हे सगळं घडलं हे लगेच सुमती महाराणींनी त्यांच्या पतिदेवांना सांगितलं. पतींनी बापणाऱ्यांना सांगितलं की हे फार चांगलं घडलंय, श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात तुझ्या पोटी जन्माला येणार आहेत. आणि तू जो नमस्कार केलेला आहेस तो त्या यती वेशातल्या श्रीपादांना केलायस, तुझ्या मुलाला केलेला नाहीस. त्यावेळी तुझ्या मुलाचं आयुष्य क्षीण किंवा उणं किंवा कमी अपुरं असणार नाही, असं बापणाऱ्यांनी तिने सांगितलं. बापनाचार्य हे तो सवित्री काठक यज्ञ झाला होता ना, मी सांगितलं तो, त्या यज्ञाचं आधिपत्य यांनी केलेलं आहे. त्या यांच्याकडे ती ताकद होती सांगण्याची की असं होणार नाही. पुढे एका संवादामध्ये असं आढळून येतं की श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या आजोबांना सांगतात की मुलाला आईनी नमस्कार केला तर मुलाचं आयुष्य क्षीण होतं, हे धर्मानुसार आहे, ते मी सांगितलं, ते सत्य आहे. तुम्ही म्हणलात की मी यतिवेशात असताना आईनी नमस्कार केला त्याचं पाप लागत नाही, मुलाचं आयुष्य क्षीण होत नाही. तुम्ही म्हणतात तेही बरोबर आहे. दोघांचंही म्हणणं अचूक राहण्यासाठी, असत्य न होण्यासाठी म्हणून मी 16 वर्षापर्यंत तुमच्याबरोबर राहीन, नंतर मी यतिवेश घेऊन भ्रमंती करेन, असं मी सांगितलं. आणि अशा पद्धतीने 16 वर्षापर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या आईवडिलांबरोबर राहिले. नंतर ते देशाटन करून कुरवपूरला त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. ही त्यामागची कथा आहे. किती मोठं आहे हे सगळं. पण आता हे सगळं झालं, श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यावरती त्यांच्याकडे बाललीला ज्या काही होत्या त्या सगळ्या त्यांनी दाखवलेल्या आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पायावरती दत्तप्रभू असल्याचे खूप चिन्ह, त्यांच्या पदचिन्ह त्यांची असत. बापणार्य नेहमी त्यांच्या पायाकडे बघत आणि त्यांच्याकडे ते बघितलं की त्यांना ते काही दिसत नसे, कारण इतकं तेजपुंज ते दिसत असे आणि त्यांना ते दिसत नसते. प्रत्येक वेळ ते बघायचा प्रयत्न करायचे, नाही दिसायचं. प्रत्येक वेळ बघायचा प्रयत्न नाही दिसायचं. कधी कधी त्याला मांडीवर घेऊन बसायचे, पायाकडे बघायचे, अजिबात दिसायचं नाही. एक दिवस काय झालं, सुमती महाराणी बाहेर काहीतरी वाळवण करत होत्या आणि तिथे तेवढ्यात बापणार्य आले. बापणाचार्यांना दिसलं की तिथे त्या वाळवणावरती कोणाचे तरी पाय उमटलेले आहेत. ते पाय उमटलेले बघितले आणि त्यांनी दिसलं की त्यात बरीचशी शुभचिन्ह त्याच्यावरती आहेत. त्यांनी सुमतीला विचारलं की बाई कोण आलं. बाबा तुमचाच लाडका नातू आतमध्ये गेलेला आहे. मग त्यांनी ते बघितलं. बघितल्यानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी त्यांना जवळ घेऊन पकडून बसले आणि बसल्यानंतर त्यांनी त्यांचं चुंबन घेतलं कौतुकाने आणि त्यांना विचारलं की तू दत्त आहेस का. हो म्हणले. तिथे त्यांचा विश्वास दृढ झाला, या दत्तावतारी आहे. आणि मग त्यांच्या तोंडून दत्ताच्या स्तुतीपर आपोआप अनेक पदं रचली गेली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि ते आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यातून पडले. तर बालक आहे बरं का, आत्ता जे श्रीपाद आहेत ना ते बालक आहेत, त्यांच्या मांडीवर बसलेत. त्यामुळे बापणार्य इथे बसलेत, बालक इथे बसलाय
ते बालक इथे बसले असताना त्यांच्या डोळ्यातून जे पाणी पडलं ते श्रीपादांच्या गालावर पडलंय आणि त्या गालावरती पडल्यावरती ते जे काही पाणी ते मोत्यासारखं चमकू लागलं. आणि त्यावेळेस म्हणले, श्रीपाद त्यांना म्हणलेले आहेत की आजोबा, सौरमंडलातून तुम्ही जो शक्तिपात करवून ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वरी आणि पादगया स्थित असलेल्या स्वयंभू दत्तात्रयांच्या ठाई सुद्धा तुम्ही ती आकर्षित केली. गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्रास अधिक संपन्न करण्याचा माझा संकल्प आहे. प्राणी, त्यांचे आश्रित, हे सगळे अनिष्ट स्पंदनं जी काही त्यांची बाहेर पडतात त्याचं सगळं रूपांतरण शुभस्पंदनामध्ये करण्याचा माझा मानस आहे. हे सगळे गोकर्ण क्षेत्र महाबळेश्वर येथे दर्शनाने सुद्धा मुक्तीचं फळ मिळेल. आता तुम्ही आठवा गुरुचरित्रातले गोकर्ण महिमा. सगळ्या गोष्टी अशा लख्ख दिसायला लागतात. जे जे माझे साधक आहेत ते आत्मेश्वराचं आत्मलिंग आहे. गणपतीची गोष्ट माहिती आहे की नाही, रावणाला आत्मलिंग मिळालं, मग आत्मलिंग मिळाल्यानंतर तो घेऊन जायला लागला. मग आता 3 वर्ष पूजा केली तर तोच रावणच ईश्वर होणार. हे सगळी गडबड झाली. मग विष्णूंनी त्यांचं जे काही सुदर्शन चक्र आहे ते सूर्याच्या आड पाठवलं त्याला झाकून टाकायला. कारण रावणाला सायं संध्या करण्याचं व्रत होतं. मग ते व्रत करायला त्यांनी घेतलं तर तिथं मग ते लिंग खाली ठेवू नको असा शंकराचा आदेश होता. मग त्या काय करावं, तिथे गणपती होता कुराख्याच्या रूपात. त्याने त्याच्याकडे ते लिंग दिलं. तो गणपती पण हुशार, बुद्धिमान देवता ना. ते म्हणला की नाही, मला जर जड व्हायला लागलं मी 3 वेळा हाक मारेन, त्याच्यानंतर मी ते खाली ठेवून देईन, मला नाही विचारायचं. झालं. 1दा हाक मारली, 2दा हाक मारली, संध्या समाप्त होत आली. तिथून रावण निघून इथपर्यंत येईपर्यंत 3री हाक मारली आणि ते लिंग दिलं ठेवून खाली. आणि ते लिंग खाली ठेवलं. ते खाली गेलं तर इतकं खाली गेलं की ते रावणाने त्याच्या सगळ्या शक्तीने उचकटायचा प्रयत्न केला आणि ते उचकटताना त्याला तो काही लिंग असं वळलं, ते गोकर्ण रूपी झालं. आता आपल्याला अगदी सूक्ष्म दिसतं. खोलीवेन पाताळ असा त्याचा उल्लेख आहे की नाही गुरुचरित्रामध्ये. एवढी त्याची खोली आहे पाताळापर्यंत. आता ते आपल्याला दिसतं सूक्ष्म रूपाने. मग हे सगळं तिथे घडलंय. आता हे आत्मलिंगाचा अजून उद्धार करायचा हे श्रीपाद श्री वल्लभांनी ठरवलं. म्हणूनच नंतर जर तुम्ही गुरुचरित्र सुद्धा बघितलं तर जेव्हा नृसिंह सरस्वती गोकर्ण क्षेत्र तिथे ते गुप्तरूपाने राहिले. बरोबर आहे की नाही. तिथल्या अनेक कथा गुरुचरित्रामध्ये आलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे केल्या. मल्लिकार्जुनामध्ये शक्ती संपन्न करायचा सुद्धा त्यांचा संकल्प होता. मी आईला नमस्कार केला म्हणून मी अल्पायुषी होणार, पण मी यतिवेशात केला म्हणून तसं होणार नाही. हे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तो संवाद इथे घडलाय. मग त्यावेळेस ते मला म्हणले की आपल्या दोघांचंही म्हणणं खोटं होऊ नये म्हणून मी 16 वर्ष तुमच्या घरी राहीन आणि नंतर मी या बंधनातून मुक्त होईन आणि माझा अनुग्रह देण्याचं कार्य पुढे चालू ठेवेन. तुम्ही जो संकल्प केलाय मी चिरंजीव होण्याचा तो मी पूर्तीस नेईन. श्रीपाद श्रीवल्लभ रूप गुप्त होईल. नरसिंह सरस्वती हा अवतार घेतला की श्रीपाद श्रीवल्लभ हे रूप नित्य सत्य रूप म्हणूनच राहील. नरसिंह सरस्वतीचे अवतार करणे पूर्ण झालं की मी श्रीशैल्यास कर्दळीवनात जाईन. तिथे 300 वर्ष तप करेन आणि ते तप पूर्ण झाल्यावर मी प्रज्ञापूर म्हणजे अक्कलकोटला येऊन प्रकट होईन. हे ते लहान बालक आजोबांना सांगतंय. किती कल्पनातीत हे सगळं. आणि जेव्हा मी तिथे प्रकट होईन आणि माझं जेव्हा तिथे अवतार कार्य संपेल स्वामी समर्थांचं, तर तिथल्या वटवृक्षामध्ये माझी प्राणशक्ती मी प्रवेश करून मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन होईन. 3 अवतार ते लहान बालक सांगतंय. आता हे सगळं घडलं आणि ते घडल्यानंतर बापनाचार्यांचं सगळं अद्भुत आपल्याला अद्भुत वाटतं. आपण काल खाल्लेली भाजी आठवत नाही, तर 3 जन्म आजचे आणि पुढचे पण आठवत आहेत आणि सांगतोय तो बालक. म्हणून दत्तात्रेय स्वामी यांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ पूर्ण दत्तावतारी. नरसिंह सरस्वती पूर्ण दत्तावतारी. स्वामी समर्थ पूर्ण दत्तावतारी. ही त्यांची महिमा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना इतक्या अप्रूप वाटायला लागल्या, असं सगळं घडायला लागलं. आणि एक दिवस काय गंमत झाली, तिथे राहत असताना श्रीपाद वल्लभ तिथे राहत असताना त्या गावामध्ये पेटिकापुरामध्ये नरसावधानी म्हणून एक गृहस्थ होते. वयस्कर होते, फार मोठी त्यांची विद्या होती.
पण त्यांना त्यांचा होता अहंकार. आणि एक दिवस काय गंमत झाली की नरसावादिनींच्या घरी श्राद्ध होतं आणि त्यावेळेस एक गाय, थोडीशी मनस्थिती खराब झाली असेल त्याची, उधळली तर तिने काय केलं, ती घरात घुसली. त्यांच्या घरात घुसली तर नरसावधानीनं हे नेहमी राजगिऱ्याचं पीक घेत असत. राजगिरा, घेवडा अशी पिकं ते घेत असत. तर ते पीक सगळं तिने नासडून टाकलं. सगळा जो स्वयंपाक केलेला होता श्राद्धाचा तो सगळा हिने खाऊन टाकला. आणि हे असं काहीतरी घडतंय म्हणून श्रीपाद श्री वल्लभ बापनाऱ्यांबरोबर इथे आले. ती गाय बाहेर आली, सगळं जे काही करायचं होतं तिला ते तिने केलं आणि ती बाहेर आली. बाहेर आल्यानंतर तिने श्रीपाद श्री वल्लभ दिसले. त्यांना तिने 3 प्रदक्षिणा घातल्या. 3 प्रदक्षिणा घातल्या आणि तिथेच ती गतप्राण झाली. अनेक वावड्या त्यावेळेस उठल्या की असं कसं झालं, मग त्या श्राद्ध स्वयंपाकातच विष होतं का, काय 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 वाटेल ते उठलं. श्रीपाद श्रीवालांनी त्याला कशालाही उत्तर दिलं नाही. पुढे काय गंमत झाली, या सगळ्या धामधुमीच्या काळामध्ये नरसिंहदेवाची तब्येत झाली खराब आणि ते मृत्युमुखी पडले. आता जर श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तात्रेय आहेत, त्यांचे जे काही वडील आहेत तेच या नरसावधानींचं औषध करत होते, या सगळ्या वावड्या उठलून त्यांच्यावरती त्याचा परिणाम झाला. नरसावधानींची जी पत्नी आहे ती या श्रीपादाला भेटायला आली. ती म्हणे, अरे एवढ्याशा कुंकवासाठी मी एवढं लांब लांबपर्यंत जायचे हळद कुंकू घेण्यासाठी. माझ्या नशिबी असं का आलं? तू तर दत्तात्रेय आहेस, मग तू त्यांना जिवंत का नाही करत? तिचं एवढं दुःख त्यांनी बघितलं, त्यांना कसं तरी झालं. लहान बालक होतं ते, आणि त्यातूनही जरी ते श्रीपाद श्रीवल्लभ असतील तरी त्यांना ते कसं तरी झालं आणि त्यांनी त्या मातेचे अश्रू पुसले. नरसावधानींची यात्रा सुरू झाली. यात्रा सुरू झाल्यानंतर अंतिम समयाला त्यांना तिथे ठेवलं गेलं. त्यांचा मुलगा त्यांना अग्नी देणार तेवढ्या श्रीपाद श्रीवल्लभ ओरडले, म्हणा, हा हा, आजपर्यंत मेलेल्या लोकांना अग्नी देताना पाहिलंय, पण आज मी जिवंत माणसाला अग्नी देताना बघतोय. आणि हे बघितल्याबरोबर लोक त्यांच्याकडे अशी वळून बघायला लागले. हे काय बोलतायत म्हणण्याचे ना, हा काय बोलतोय असं. कारण छोटंसं बाळक आहे ना, हा काय बोलतोय असं त्यांना वाटायला लागलं. आणि ते बघतात तर काय, नरसिंहदेव जिवंत झालेले. ते उठून बसले आणि ते आले तर त्यावेळेस एकदम ते लोक जे नरसिंह श्रीपादांकडे आले आणि त्यांना नमस्कार केला. आणि त्यावेळेस श्रीपादांनी त्यांच्या भ्रूमध्याला स्पर्श केला. आणि त्यावेळेस त्यांना हे सगळं ज्ञान प्राप्त झालं की ती जी गाय होती ना, ती त्यांची आई होती, नरसावधान्यांची. त्यांच्या घरी जो बैल होता तो त्यांचा पिता होता. ती गाय जेव्हा श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घालून तिथेच गतप्राण झाली, त्यावेळेस तिने एक विनंती श्रीपादांना केली की तुम्ही माझं दूध प्यावं. श्रीपाद श्री वल्लभ म्हणले, मी पुढच्या जन्मी पिन तुझं दूध. ज्या वेळेस तू महिषीचा जन्म घेऊन तिथे असशील त्यावेळेस मी तुझं दूध पिन. गुरुचरित्रातला अध्याय 8. दुभती महिषी नाही म्हणून नाकामध्ये वेसण घालून आम्ही तिला वजनं ओढायला पाठवतो, असं जेव्हा त्या विप्रस्त्रीने त्यांना सांगितलं, त्या नरसिंह सरस्वती काय म्हणलेत, खोटं बोलू नका, जाऊन दूध आणा. तिने दूध आणून दिलं, गरम करून गार करून त्यांना प्यायला दिलं. आणि पुढे काय चमत्कार घडले आपण सगळेच जाणतो. तो रेफरन्स हा आहे. आणि नरसिंहदेवांना पण असं वाटलं की अरे हे काय जे काय आहे, तेव्हा मला तुम्ही माझ्याकडे येऊन तुम्ही जेवण करा, असं त्यांनी नरसिंहदेवांनी श्रीपाद श्री वल्लभांना सांगितलं. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे नाही, मी आत्ता येणार नाही. पुढच्या जन्मी तू घेवडा राजगिऱ्याचंच पीक करत असशील, त्यावेळेस मी तिथे येईन, भिक्षा मागेन आणि तुझ्याकडे जे पीक आहे त्याचं मूळ मी उपटून काढेन आणि त्याच्या खाली तुला जे काही धन मिळेल ते मिळेल. आता रेफरन्स लावा. गुरुचरित्र उलगडत जात आहे, कारण हे 2 वेगळे नाहीच आहेत. श्रीपाद श्री वल्लभ आणि दत्तात्रेय आणि नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ हे वेगळे नाहीच आहेत, हे एकच आहेत. एकतत्व, दत्ततत्व आहे ते. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हे म्हणलं
की ज्या सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला पाहिजे त्या उलगडा हा या ग्रंथामध्ये, या चरित्रामध्ये ऑलरेडी आहे. आपण फक्त ते डोळस वाचायचं आहे, त्याचे रेफरन्सेस आपण लावायचे. हे सगळं घडलं आणि हे सगळं घडल्यानंतर श्रीपादांची जी काही एक प्रभा तिथे पसरली पेठिकापुरामध्ये, नरसामाध्यांनी वगैरे ते काय जे आहे ते त्यांच्या कर्ममार्गाने ते चालत राहिले, पुढे सगळ्या गोष्टी घडत राहिल्या, अनेक गोष्टी घडत होत्या. पण गंमत अशी होत होती की श्री पल्लव जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना दुधाचा प्रश्न निर्माण झालेला होता. सुमती महाराणींचं दूध त्यांना पुरेसं पडत नव्हतं. काय करावं? बराच उहापोह झाला. मग असं ठरलं की बापनार्य हे एक गाय आपल्या जावयाला दान करतील. पण जावयाचं दान घेत नाही. मग एक पौरोहित्याचा कार्यक्रम होता, त्या पौरोहित्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विकत घेतलेली गाय त्यांनी त्याची दक्षिणा म्हणून द्यायचा प्रयत्न केला. तर दक्षिणा जी सामान्यतः त्या यज्ञाला किंवा त्या पौरोहित्य कर्माला जी काही मिळत असेल त्याच्यापेक्षा ही गाय हे जास्त मोठं ज्ञान आहे किंवा जास्त मोठं दान आहे किंवा जास्त मोठी दक्षिणा आहे असं सांगून अप्पलराज शर्मांनी त्यावर स्वीकार केला, नकार दिला. झाली का पंचायत? इथे जावायला द्यायचं नाही, म्हणजे सासऱ्याला जावायला द्यायचं आहे आणि जावायला घ्यायचं नाही. आजच्या जमान्यात काय घडतंय? तो भागाला हिदा. पण अशी गंमत. आता काय करायचं? मग ब्राह्मण सभा बोलवली गेली, बरंच काय काय झालं. पण या दरम्यानच्या घडीने एक फार मोठी गंमत घडली. पापय्या शास्त्री नावाचा एक ब्राह्मण होता. नाही घेतात ना ते, मी घेतो. ती गाय त्यांनी घेतली आणि ते घरी गेले. घरी गेल्यावरती आता हे चूक घडलंय खरं तर, हो की नाही? तर ते काय जे आहे त्यावेळेस त्यांनी सरळ सरळ सांगितलं की हे असं जा नसेल तर मी ते घेणार नाहीये. आणि तर तू काय म्हणलायस की ते दत्तात्रेय नाही आहेत, देव असले असते तर ही अशी विचित्र परिस्थिती आली असती का? तर श्रीपाद श्री वल्लभ दत्त असते तर अशी विचित्र परिस्थिती आली असती का? घरामध्ये 2 अपंग, दुधाचा प्रश्न, गाय घ्यायची का नाही घ्यायची, दान घ्यायचं का नाही घ्यायचं, पौरोहित्य दक्षिणा घ्यायची का नाही घ्यायची, ती किती असते, काय असते, हे जर तो दत्त असता तर कसं काय झालं असतं? प्रॉब्लेमच नसता आला, हा प्रश्नच निर्माण नसता आला. तर तुम्ही असं काही करू नका. या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडून जे काही घडणं आहे ते तिळाचा पर्वत करून सांगणं महापाप आहे. मी दत्तभक्त आहे, त्यामुळे मी योग्य आहे, त्यामुळे ती गाय तुम्ही मला द्या. केला गाय घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर बघतो तर काय घरामध्ये मामा. जेवले. जेवायला बसा म्हणला तर म्हणे नाही मी वर्षातून एकदाच जेवतो असं मामांनी सांगितलं. बरं जे काय आहे ते केलं आणि म्हणले की आपण लवकरच भेटू म्हणून ते मामा गेले निघून. मामा निघून गेल्यावरती त्यांची पत्नी आली पापय्या शास्त्रींची. म्हणे हे तुमच्या गेल्या वर्षी गेलेल्या मामांसारखे दिसतात का हो? घाबरला. त्याला एकच मामा जो गेल्या वर्षी गेलेला त्याच्यासारखा दिसणारा हा. बरं हा म्हणून काय गेला लवकरच भेटू म्हणजे मी म्हणणार. असा सगळा गोंधळ घडायला लागला. हे कशामुळे घडलं? विनाकारण अहंकार. मग मग शेवटी त्या माऊलीला असं समजून आलं की आपण हे श्रीपाद श्री वल्लभांकडे याचा परिहार मागितला पाहिजे. श्रीपाद श्री वल्लभांनी तिला सांगितलं की काही काळजी करू नकोस, तुझ्या घरी राहतेस ते घर सोडून ते घर विक आणि तिथं दुसरं घर बांध. हे सगळं केलं. हे का केलं असेल त्यांनी? हा प्रश्न नाही का पडत कधी? घर का बांधायला सांगितलं दुसरं? तर ती जी काही त्या माणसाची कर्म होती त्याचा ध्वंस करायचा होता. ती जी काही त्याची पापं होती ती पापं त्यांना कमी करायची होती. ती त्यांनी कशी कमी केली? तर त्यांना त्या पापय्या शास्त्रीला दयनीय अवस्था प्राप्त झाली. इतकं की घर विकावं लागलं. त्याचा अहंकार पूर्ण मातीला मिळाला. बरं जे घर फोडताना, जी घराची विटा रचताना किंवा दगडं रचताना जे काही चाललेलं असेल त्याच्यावरती छन्नी हातोड्यांनी जे काही घाव पडत होते त्या घावातून जी काही छकलं उडत होती ती छकलं ह्याच्या पापाची होती. कधीतरी असा एक कुणीतरी सांगतो माणूस, या चरित्रात सुद्धा लिहिलेलं आहे की श्रीपाद श्री वल्लभ तुमच्या पापकर्मांचा जो काही मुक्ती द्यायची त्यांनी ठरवलं ना, तुम्हाला स्वप्नात सुद्धा मुक्ती देऊ शकतात ते. पुढे एक त्यांच्या चरित्रात अशी गोष्ट आहे की त्या माणसाला अंगावरती विंचूळ साप अशी फिरल्यासारखं, गोम वगैरे असं फिरल्यासारखं वाटायला लागलं. कोणीतरी एक राक्षस आपल्या छातीवरती दगड घेऊन बसलाय असं वाटत बसायला लागलं होतं. तर त्याच्या पापांचा त्यांनी स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन क्षय केला होता.
अशा पण गोष्टी घडतात, हे आपल्याला डोळ्यांनी बघायचं पाहिजे. मुळात आपली स्वप्नच आपल्या लक्षात राहत नाही. स्वप्न कधीही रंगीत नसतात. स्वप्न ही नेहमी ब्लॅक अँड व्हाईट दिसतात. हे लक्षात घ्या तुम्ही. तर हे सगळं घडलं, तिने नवीन घर बांधलं, सगळं झालं, आणि मग त्यांचा तो काही एक दुष्टचक्र होतं ते श्रीपादांनी थांबवलंय. मग हे सगळं चालू आहे, पण ती गाय अजून तशीच आहे ना, म्हणजे त्याचं काय झालं हा प्रश्न अजून आहेच आहे. मग आता हे सगळं करत असताना शेवटी बापांनी म्हटलं ठीक आहे, ती गाय माझ्या मठात माझ्या गोठ्यात आणून बघा, मी पुढे काय करायचं ते बघतो. ब्राह्मण सभा बोलावली गेली. श्रीपादांना दान द्यायचं म्हणजे दत्तात्रेयांना दान देण्यासारखं आहे. जावयाला काही दिलं तर ते दान होत नाही, ते प्रेमापोटी दिलेलं आहे, भेटीपोटी दिलेलं आहे, तर ते स्वीकारण्यात काही चूक नाही. असं सगळं झालं, पण श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेय आहेत का याची साक्ष ब्राह्मण सभेने मागितली. आणि ही जी साक्ष आहे, तिथे एक यज्ञ ठरवला गेला. त्या यज्ञाच्या आरंभालाच भूमातेनी साक्ष दिली, पर्जन्याने साक्ष दिली, अग्नीनी साक्ष दिली, वाऱ्याने साक्ष दिली, सगळ्या पंचमहाभूतांनी साक्ष दिली. आणि हे सिद्ध झालं की श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयाचेच अवतार आहेत. अशा सगळा या, आणि लहानपण खरतरच गेला की नाही, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचं सहज सोपं थोडीच गेलंय. मग आपण काय रडायचं, आपण नामस्मरण करायचं. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा, हा जप करायचा. नामस्मरण, भक्ती मार्ग एक आहे, योग मार्ग एक आहे, आणि कर्म मार्ग एक आहे. या तिन्ही मार्गांनी तुम्ही परमेश्वराकडे जाताच. तुम्ही कुठल्या मार्गाने जायचंय तुम्ही ठरवायचंय. कर्म मार्ग कठीण आहे, योग मार्ग त्याहून कठीण आहे. मग भक्ती करा, नामस्मरण करा, नित्य नामस्मरण करा. त्या मारुतीरायांनी इतकं नामस्मरण केलेलं आहे की त्या नामस्मरणाचा हिशोब चित्रगुप्ताला ठेवता येईना, म्हणून तो चिरंजीव आहे. आणि आपल्याला रोज 108 वेळा एक नाम घेता येत नाही. हा, असतील ना आपल्याला बरेच उद्योग असतात, बरीच कामं असतात, सगळं घर माझ्याच खांद्यावर चालतं, सगळी कंपनी माझ्याच खांद्यावर चालते, असा एक आपला स्वभाव पण असतो. पण नामस्मरणासाठी जरा वेळ काढा. आता ह्याच्या पुढची जी गोष्ट सांगणार आहे ती गंमत अशी आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये श्रीपाद तत्व म्हणजे काय. तर श्रीपाद तत्वाचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा बापनार्य श्रीपाद श्रीवल्लभांना आपल्या घरी त्या कालाग्नी शमन दत्तात्रेयाची पूजा करताना बघत असत, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटत असे. आणि ते आश्चर्य त्यांना वाटताना त्यांनी ते एकदा आश्चर्य व्यक्त केलं श्रीपादांसमोर. ते म्हणले की तू म्हणतोस तू दत्त आहेस, मग तू दत्ताची पूजा का करतोस. स्वाभाविक प्रश्न आहे ना. त्यांनी प्रश्न विचारला, त्यावेळेस श्रीपाद त्यांना काय उत्तर देतात, तर ते म्हणतात की मी जेव्हा म्हणतो मी दत्त आहे तेव्हा मी दत्तच असतो. जेव्हा मी म्हणतो की मी दत्त उपासक आहे तेव्हा मी दत्त उपासकच असतो. जेव्हा मी म्हणतो मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे तेव्हा मी श्रीपाद श्रीवल्लभच असतो. आणि मी जो संकल्प करतो तो संकल्प होतो, तो तसं तसं ते घडत जातं. जशी मी कल्पना करतो तसं तसं ते घडत जातं. हे माझं तत्व आहे. आजोबांना हे फार आश्चर्यकारक वाटत होतं. त्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना पुढे म्हणालेत, आजोबा पुढील जन्मामध्ये मी तुमच्यासारखा दिसणार आहे. आपण मागे एकदा दत्त महाराज कवीश्वरांच्या विषयी बोलत होतो. त्यावेळेस टेंबे स्वामींनी जेव्हा दत्त महाराजांना पाहिलं तेव्हा ते त्यांच्या आईवडिलांना काय म्हणले होते, आजोबा आलेत. बरोबर आहे की नाही. तर ते जे काही आलेले होते त्यांचं जे काही ज्ञान होतं ते ज्ञान दत्त महाराजांमध्ये प्रविष्ट झालेलंच होतं. विनायक बुवा तिथे आलेले होते, त्यांचे विनायक बुवांचाच जन्म होता. ते दिसत जरी तसे नसले, ते वेगळे दिसत जरी असले तरी हे घडलेलं आहे. हे आत्ता मागच्या शतकात घडलेलं आहे. मग जेव्हा दत्त महाराज म्हणजे आपले श्रीपाद व श्रीवल्लभ त्यांच्या आजोबांना सांगतात की मी माझ्या पुढच्या अवतारात म्हणजे नरसिंह अवतारात मी तुमच्यासारखा दिसेन, हे किती अगम्य आहे कळण्याला. आणि माझी तुमच्या मध्येच म्हणजे तुमच्या रूपातच माझा संन्यास घ्यायची इच्छा प्रबळ आहे.
परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणं हे काही माझ्या संकल्पात नाही आहे. मी तंतोतंत तुमच्याच सारखा दिसून तुमच्या सर्व कर्मांची वासनांची मुक्ती करून संन्यास घेईन, हे त्यांनी त्यांना सांगितलंय. किती अगम्य आहे हे. अचंबित होतोय माणूस इथे. क्षणाक्षणाला हे चरित्र वाचत असताना तसं क्षणाक्षणाला असं अथांग लाटा येऊन आढळत आहे, असं होत असतं. हे सगळं चरित्र वाचून काढणं फार सुंदर अनुभव येतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं झाल्यानंतर त्यांनी म्हणजे श्रीपादांनी आजोबांना भ्रूमध्यामध्ये स्पर्श केला आणि त्यावेळेस त्यांना असं दिसलं. पण भ्रूमध्यामध्ये स्पर्श का करतात हो कोणाला? इतक्या वेळा आपण म्हणलं भ्रूमध्य स्पर्श करतात, भ्रूमध्य स्पर्श केला. काय येते? तर ते आहे कुटस्थ चैतन्याचं ठिकाण. सगळं इथं आहे. शंकराचं तृतीय नेत्र सुद्धा इथंच आहे ना. मग ते त्यांनी तिथं हात लावला आणि त्यांना कळलं की अरे, हिमालयामध्ये निश्चल तप करणारे अनेक साधू संत तिथे एक बाबाजी बसले. त्या बाबाजींचं त्यांना दर्शन झालं. त्यावेळेस काही वेळातच असं वाटलं की प्रयाग क्षेत्रामध्ये त्रिवेणी संगमामध्ये ते स्नान करतायत. आणि त्यानंतर त्या स्नान करून जेव्हा येतात तेव्हा त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ दिसले त्या रूपात. श्रीपाद श्रीवल्लभ ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या संगमात स्नान करतंय किंवा देवालयामध्ये स्वयंभू दत्तात्रयात ते विलीन झाले. कोण? श्रीपाद श्रीवल्लभ. आणि त्यांच्यातून अवधूत स्वरूप निघालं. ते अवधूत स्वरूप बापनाचार्यांची जी कन्या आहे सुमती महांतीच्या समोर उभं राहिलं. म्हणले वा काय मागायचंय? आणि तिने त्यांना मूल म्हणून मागितलं. ते श्रीपाद श्रीवल्लभ झाले. आणि जेव्हा हे सगळं बाळरूप धारण केलं तेव्हा त्यांच्या तान्ह्या बाळाला त्यांनी बघितलं. हे सगळं श्रीपाद श्रीवल्लभ समोर बसलेत, बापनारे समोर बसलेत. त्यांनी स्पर्श केल्यावरती हे ज्ञान घडतं ते त्यांना दिसतंय. हे सगळं त्यांना घडलं. आणि ते बाळ जे आहे ते हळूहळू 16 वर्षांचं झालं. यतिवेश धारण केला त्यांनी. यतिवेश धारण करून ते बघतात तर काय की त्यांच्याकडे वळून बघितल्याबरोबर ते बघितलं तर अरे आम्हीच दिसतोय. म्हणजे बापनाचार्यांना आपणच आपल्याला बघतोय असं झालं. आणि ते म्हणले की अरे हे कसं? मूर्ती तर संन्यासाची, मी तर संन्यास घेतलेला नाहीये, असं कसं झालं? आणि मग त्यावेळेस वळून हळूच त्या संन्याशाने बापनाऱ्याकडे बघितलं आणि म्हणले मी कोण आहे असा विचार करताय का? मी नरसिंह सरस्वती आणि हे गाणगापूर आहे. हे म्हणल्यावरती काही क्षणात त्यांनी आपलं जे काही वस्त्र आहे ते नदीवर पसरलं आणि ते कर्दळीवनात निघून गेले. कर्दळीवनात निघून गेल्यानंतर त्यांना असं झालं की अरे, ते जे काही परत येत आहेत त्यांना महातपस्व्यांनी अनेक वेळा दर्शन दिलेलं आहे. त्या रूपामध्ये नरसिंह सरस्वतींनी अनेक जणांना दर्शन दिलं. आणि त्याच्यानंतर अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर कोपिनधारी वृद्ध अवस्थेमधल्या एका व्यक्तीमध्ये त्यांचं रूपांतर झालं. नजर तीच. तेव्हा ते म्हणले की मी स्वामी समर्थ आहे. किती मोठं सगळं चरित्र त्यांनी उलगडून नाही, प्रत्यक्ष दाखवलं. उलगडून सांगणं हे खूप कठीण आहे, प्रत्यक्ष दाखवणं त्याहून कठीण. पण हे श्रीपाद श्रीवल्लभने त्यांच्या आजोबांना करून दाखवलंय. एकदा नाही अनेकदा सांगून पण झालं. पहिल्यांदा जेव्हा मी म्हणलं तेव्हा त्यांनी सांगितलं, आता त्याने ते करून पण दाखवलं. अचंबा आहे सगळा. आणि हे सगळं झाल्यानंतर बापनाऱ्यांना कळेना आता करायचं काय. ते फक्त म्हणले तू धन्य आहेस. दुसरं काही सुचतंय तुम्हाला? या तू धन्य आहेस या 3 शब्दांव्यतिरिक्त काही सुचतंय का? मला नाही सुचत. तर अशा सगळ्या गोष्टी घडल्या. एकदा पुढे एकेकाळी अशी गंमत झाली होती की श्रीपाद श्रीवल्लभांच्या गावामध्ये एक मल्ल आला. त्याचं नाव कुलशेखर. तो कुलशेखर, त्याला आपल्या मल्लविद्येचा भलता अहंकार होता. तो आला. त्याने सांगितलं की आता माझ्याशी लढा. गावातला एकही मल्ल तयार होईना. त्याच्याशी लढून हरलो तर आपलं नाचक्की, म्हणून नको, म्हणून कोणी लढायला तयार होईना. बातमी हळूहळू पोचत श्रीवल्लभांपर्यंत पोचली. त्यामुळे आपला भीम आहे ना. भीम कोण? 8 ठिकाणी वाकडा असा तो भीम. तो लढेल. भीमानी गुरु आज्ञा प्रमाण उतरला आखाड्यात. जिथे जिथे तो कुलशेखर मारत होता ना तिथे जिथे जिथे 8 ठिकाणी वाकडा झाला तिथे तिथे सरळ होत गेला. सरळ होत गेला. त्याने शेवटी त्या कुलशेखराला हरवलं. ही गुरुकृपा.
गुरुकृपेशिवाय काहीही घडत नाही. आशीर्वाद आहे सगळ्यांना आहे, कृपा कोणाला आहे? साधं सोपं घरगुती उदाहरण घेतो. आपण आपल्या आईला नमस्कार करतो, बाहेरचं पोरं येऊन आपल्या आईला नमस्कार करतो. चांगलं चांगलं खायला कोणाला मिळतं? बाहेरच्याला का आपल्याला? मग आईची कृपा कोणावर? आपल्या लेकरावर का बाहेरच्या लेकरावर? हे साधं व्यावहारिक उदाहरण. पण हेच उदाहरण जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ किंवा नरसिंह सरस्वती किंवा दत्त महाराज कवीश्वरांच्या आई सरस्वतीबाईंच्या रूपाने घडताना तेव्हा शेकडो पंक्ती उठतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळामध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती आहे सगळ्यांना. वल्लभेश्वर नावाचा एक मुलगा होता, त्याचं लग्न झालं, पुढे तो मोठा व्यापारी झाला, त्याला चांगलं धन मिळालं. त्याचा संकल्प होता की जेव्हा माझं धन मिळेल तेव्हा मी कुरवपूरला जाऊन सहस्त्र ब्राह्मण भोजन घालेन. त्यानुसार तो निघाला. निघताना वाटेत 3 जणांनी 4 जणांनी त्याच्याशी दोस्ती केली, तेही निघाले. एकदा हा झोपलेला असताना त्याला त्यांनी टाकलं मारून आणि त्याचं धन घेऊन गेले पळून. हे सगळं घडत असताना तिथे एक यती आला आणि त्या यतीने त्या 3 चोरांना मारलं आणि त्या चोरांना मारल्यानंतर चौथा म्हणला मी चोर नाही, यांच्या भीतीमुळे मी चोराचा वेश घेतला, मला मारू नका. हे त्यांनी म्हणल्याबरोबर श्रीपादांनी म्हणजे त्या यतीने काय करावं ते म्हणले की त्याचं शिर उचल. धडा वेगळं केलं होतं ना शिर, ते उचल आणि ते ठेव त्याच्या धडावरती आणि मी विभूती होती प्रोक्षण कर त्याच्यावर. हे सगळं केलं. धरून बसला. थोड्यानंतर याला जाग आली. हा मृत झालेला वल्लभेश्वर व्यापारी जो आहे तो आपल्या गुरुचरित्रामध्ये आपल्याला जो सापडतो तो व्यापारी, त्याचं नाव वल्लभेश्वर. हे सगळं घडलं आणि म्हणजे तुला श्रीपादांनी दर्शन दिलं, मला नाही दिलं. त्यावेळी श्रीपादांनी आपला अवतार गंगेमध्ये समर्पण केला होता. ते अदृश्य झाले होते, अवतार समाप्ती नाही. त्याच्यानंतरही श्रीपाद श्रीवल्लभ तिथे लोकांना दिसतात, भेटतात. हो, फार दूर कशाला जाऊ. मागची गोष्ट सांगतो. 2012 सालची एक व्यक्ती मला तिथे भेटली आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं की मी इकडे आलो, कुरवपूरला जे गेले त्यांना माहिती आहे, पंचदेव पहाड किंवा रायचूरकडनं आपण नदीतून आपल्याला यायला लागतं किंवा पंचदेव पहाडने आपण नदीतून येऊन बसला तो आणि त्याला कळलं की अरे त्याची जी काही बॅग आहे सामानाची त्याच्यात पैसे पण आहेत बरं का, परत जाण्याची तिकीटं पण आहेत, सगळं आहे. आजकालच्या याच्यामध्ये जे काही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सगळं आहे. ती बॅग त्या रिक्षातच राहिली आणि तो रिक्षावाला गेला निघून. हे 2012 सालचं सांगतोय मी. आता हे सगळं झालं, आता करायचं काय? अंगावर घालायला कपडा नाही. त्याच अवस्थेत झोपला, दुसऱ्याची आंघोळ केली, त्याच अवस्थेमध्ये जाऊन दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर काही वेळानंतर हा पंचदेव पहाडला आला. त्याच वेळेस तो तिथून रिक्षावालाही आलाय. त्याने ती बॅग तशीच्या तशी त्याला दिली. त्याला काय म्हणायचं? गुरुकृपा म्हणायचं का आशीर्वाद म्हणायचं? 2012 मध्ये घडलेली घटना सांगितली, फार कशाला मागे जायचं. असा गुरुकृपा जर असेल तर काहीही वाटेल ते होऊ शकतं. गुरुकृपा नसेल तर काही म्हणजे काही होऊ शकत नाही. आणि ह्याचं सगळं उदाहरण जे आहे ते आपण गुरुचरित्रामध्ये वाचतो. आपल्या गुरूंना जेव्हा कुष्ठरोग होईल तेव्हा त्यांना घेऊन 21 वर्ष त्यांची सेवा करावी म्हणून जो मुलगा त्यांना घेऊन जातो त्याला सगळे येऊन भेटतात. सगळे देव त्याला म्हणतात आशीर्वाद घे. हा घेत नाही. गुरु कसा कळेल? मी गुरु कसा ओळखू? हे प्रश्न तो विचारतो आणि त्या गुरुला त्याचं कौतुक वाटतं आणि तो गुरु त्याला दाखवतो की मी कोण आहे. अशी गुरुभक्ती पाहिजे. धौम्य ऋषींच्या काळामध्ये घडलेल्या 3 शिष्यांची गोष्टही आपल्याला माहिती आहे. ही गुरुकृपा आहे. ही गुरुकृपा व्हायला पाहिजे. त्यासाठी नामस्मरण करा आणि जे गुरु सांगतील ते करा. गुरूंनी सांगितलं अमुक करा, आपण म्हणून हा ठीक आहे ना, काय करायचं? कशाला काय करायचं? ना गुरु पण म्हटलं काय करायचं कर बाबा. कोणाचंही कधीही गुरु वाईट चिंतत नाहीत. पण जर तुमच्यावरती कृपा होत असेल तर नतद्रष्टेपणा नका करू. आपल्याला कळत नाही, मग गुरुनी सांगितलेलं करायचं आणि गुरुचरणार्पण वस्तू एवढंच करायचं. बघा काय काय चमत्कार घडतात. चमत्कार घडतात, आजही घडतात. फक्त आपल्याला ते बघता येत नाही, कळत नाही, कारण आपण गुरुकृपे सोडून आशीर्वादाकडे मागे लागलेलो असतो. प्रार्थना काय करायची ना हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. प्रार्थना काय करतो? माझ्या घरामध्ये शांतता असायला पाहिजे. स्मशानात जा ना.
शांतता तिथे असते. प्रार्थनेला महत्व आहे. घरामध्ये समाधान, सौख्य नांदावं, आनंद असावा. आनंद या एका शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही. सुखाला दुःख आहे, ओल्याला कोरडा आहे, सगळं आहे. पण या आनंद शब्दाला दुःख म्हणू शकत नाही. आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही. मग आनंद मागा, अनुग्रह मागा. मागायचं काय हे ठरलं पाहिजे ना. तेच आपण तिथे चुकतो, म्हणून असे बसतो. असो, विषयांतर झालं. तर मल्लाच्या कारणानंतर पुढे जेव्हा हळूहळू गोष्टी घडत चालल्या होत्या, श्रीपाद श्रीवल्लभांकडे लोक येत होते, लोक त्यांचा परिहार पण करत होते. सगळं त्यांचं घडत असताना एक दिवशी असं झालं की हा जो काही शंकर भट्ट जो आहे, हा प्रवास करत 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 कुरुगड्डीला म्हणजे कुरवपूरला आला. कुरवपूरला आला तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ तिथून स्नान करून बाहेर येताना त्यांनी बघितलं. ते दर्शन बघून याची शुद्ध हरपली. इतका आनंद झाला त्याला. आणि हे सगळं घडल्यानंतर श्रीपादांनी त्याला सांगितलं की तू माझं चरित्र लिहिशील. त्याला अनेक प्रश्न पडले होते बरं का. त्या अनेक प्रश्नांची निरसनं पण झालेली आहेत की मी आत्ता लिहिन ते भुर्जपत्रावरती आहे, भविष्यकाळात ते कसं तयार होईल. तेव्हा त्याला आपला A4 साईजचा पेपर दिसला आहे, त्याच्यावरती काळ्या शाईनी छापलेलं दिसलं आहे. तेलुगू भाषेमध्ये श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असं लिहिलेलं दिसलं आहे. अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या दिसल्या. आता या सगळ्या गोष्टींचा जर मी विस्तार करायला होता अजून 4 तास बोलत राहीन. त्यामुळे मी आता थोडंसं संक्षिप्त मार्गाने पुढे सरकतो. हे सगळं घडलं आणि हे सगळं घडत असताना पुढे टप्प्याटप्प्यानुसार एक दिवस काय गंमत झाली की श्रीपादांच्या सांगण्यावरून हे शंकर भट्ट आपल्या पिठापूरला पण गेले. तिथं पण त्यांच्या घराचं दर्शन घेतलं. आजही श्रीपाद श्रीवल्लभांची जर कृपा असेल तर ते जन्मलेल्या घरामध्ये लहान बालकाच्या पैंजणांचे आवाज लोकांना येतात. कृपा पाहिजे, कृपेसाठी धडपडा. ती कृपा झाली तर तुम्हाला सगळं मिळालं. कित्येक लोक आहेत असे माझ्या ओळखीतले, मला खरोखर त्याचा अभिमान वाटतो की ती मंडळी आज माझ्या परिचितात आहे. भाग्य भावसतो मी ते माझं. त्यातले काही जण तर आत्ता इथे माझं ऐकतायत. वैशालीताई माझं ऐकतायत. ते किती भाग्याचं वाटतं मला. ते हे शब्दात वर्णन नाही करता येत. तर हे सगळं करत असताना एक दिवस काय गंमत झाली की हे शंकर भट्ट जे आहेत ते गेले पिठापूरला. पिठापूरला गेल्यानंतर त्यांनी असं ठरलं सगळ्यांचं मिळून की आता आई बाबा पण आहेत तिथे. आई बाबा आहेत तर मग त्यांचे आजी आजोबा या सगळ्यांना घेऊन आपण श्रीपादाच्या दर्शनाला कुरुगड्डीला म्हणजे कुरवपूरला जायचं. पिठापूर विशाखापट्टणमला. हैदराबादच्या पलीकडे कर्नाटकाच्या खाली थोडंसं जर बघितलं तर तिथे आहे कुरवपूर, रायचूर जिल्ह्यामध्ये. हैदराबाद ते पिठापूर हे अंतर आज जायचं म्हणलं गाडीनी तरी 13-14 तास लागतात. त्यावेळेस बैलगाड्यांनी येणार होती ही मंडळी. किती वेळ लागला असता विचार करा. 18 बैलगाड्या सजल्या. किती? 18. सकाळी 6 वाजता म्हणजे प्रातःकाळी त्यांनी पिठापूर सोडलं. 12 वाजेपर्यंत त्या गाड्या चालत होत्या. सातत्याने चालत होत्या, कुठेही न थांबता. 12 वाजता सगळ्यांना गाडीवाना सकट सगळ्यांना आली ग्लानी. शंकर भट्टांना पण आली आणि त्यांना असं वाटलं की या गाड्या हवेत उडत आहेत. 18 गाड्या एकाच वेळेस हवेत उडतात असं सगळ्यांना भास होत होता. 12 वाजता हा सगळा ग्लानी आली. त्याच्यानंतर साधारणतः 12:30चा सुमार गाड्या जमिनीवरती आल्या. ह्यांना जाग आली. त्यांनी विचारलं हा प्रदेश ओळखीचा वाटत नाही म्हणून तिथे एका माणसाला विचारलं हा प्रदेश कुठला. तर म्हणे महाराज हे पंचदेव पहाड. आहे की नाही गंमत. पंचदेव पहाडला आले. आईनी त्यांना भेटली. आईच्या भेटण्याचा प्रसंग कसा वर्णन करू. जवळ घेतलं असेल ना श्रीपाद श्रीवल्लभांना. काय भाग्य. जवळ घेतलं, विचारपूस केली, खाऊ घातलं. त्यांनी एक हलवा आणला होता. त्या हलव्याचं जे काही चांदीचं पात्र होतं ती आजी म्हणली की मला तुला हलवा खाऊ घालायचा आहे. मग त्यांनी तो स्वतःच्या हाताने हलवा खाऊ. कितीतरी वेळ असं चालू होतं. हलवा खात होते. संपतच नव्हता त्यातला हलवा.
मग तेव्हा आजोबा म्हणलं, ते श्रीपाद श्रीवल्लभ म्हणले, अगं मला तू आणलंस ते फार बरं केलंस, कारण अगं एवढ्या 18 गाड्या बैलगाड्या अशा उचलून आणणं ही काही सोपी गोष्ट नाही ना. माझं अंग ठणकत आहे बघ, माझ्या हाताला पण वळ पडलेत. खरोखर त्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभांच्या हाताला फोड आले होते. ते त्यांनी ते खाल्ल्यानंतर त्यांचे सगळे श्रम परिहार झाला. आणि त्या आजीला म्हटलं, अगं मला एकट्यालाच भरवणार का, सगळ्यांना दे. असं म्हणून त्यांनी तिथल्या सगळ्यांना दिलं, गाडीवानांना दिलं, आल्या गेल्यांना दिलं, सगळ्यांना दिलं, तरी तो हलवा काही संपला नाही. आली की नाही अन्नपूर्णी. हे सगळं तिथे घडलं. आणि हे घडल्यानंतर आता सगळं झालं, आता काय करायचं, मग काय काही वेळानंतर तिथं पुढे काय घडणार अशी सगळी चर्चा झाली होती. मग पंचदेव पहाडचं आज जे काही मंदिर तिथे उभं आहे मोठं, ज्याच्यामध्ये दत्तात्रय, अनघा लक्ष्मी अशी जी काही सगळी मंदिरं आहेत, ते मंदिराचं त्यांनी तिथे त्यावेळेस त्यांना सगळ्यांना दाखवलं की हे असं भविष्य काळात घडणार आहे. आणि त्याच्यानंतर ते अचानक अदृश्य झालं, सगळंच अदृश्य झाले. आणि अदृश्य झालं, शंकर भटाला कळेना की अरे हे झालं काय, राक्षस भिक्षस आला काय. हे मनातल्या मनात त्यांनी विचार केला. मनातला विचार श्रीपादांनी ओळखला, म्हणे मी इथे असताना कोणी राक्षस येऊ शकत नाही. ह्या सगळ्या मंडळींना मी परत पिठापूरला पाठवलं. किती काळजी आपल्या लोकांची. आई वडील म्हणून एक वेळ सोडून द्या तुम्ही, पण भक्तांची किती काळजी. आपल्या भक्ताला तस्करांनी मारलं म्हणल्यानंतर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ तिथे धावत गेले. अवतार तिथे त्यावेळेस प्रत्यक्ष रूपात दिसत नसताना सुद्धा केवढा कळवळा. आणि जेव्हा आपल्याला प्रश्न पडतात ना की अरे नरसिंह सरस्वती गोकर्णाचे इथे गुप्त झाले, कोणाला दिसेनासे झाले, का गुप्त झाले हा प्रश्न पडतो. अरे गुप्तून केलं काय त्यांनी, त्याच्यापेक्षा महत्वाचं गुप्त का झाले. ते गुप्त एवढ्यासाठी झाले की कोणीही यायचं, काहीतरी आशीर्वाद मागायचं, तो आशीर्वाद मिळाला की त्याचा विनियोग चुकीचा व्हायचा. ते थांबावं म्हणून ही लोक अदृश्य होतात. अदृश्य होतात म्हणजे काय होतात, सूर्यकिरण माझ्यावरती पडल्यावरती परावर्तित होतात म्हणून तुम्हाला मी दिसतो, पण ते माझ्यातून निघून गेले तर दिसणार नाही. श्रीएम नावाचं एक पुस्तक आहे, वाचा, त्याच्यात हे सगळ्या गोष्टींचा उलगडा आहे. तर हे सगळं घडत असतं. आणि हे घडत असताना एक दिवस श्रीपाद श्रीवल्लभांनी एक सुंदर उपदेश केला. तो उपदेश काय होता, गुरुगड्डीमध्ये शंकर भट्ट त्यांच्या जवळ बसलेले आहेत. आणि त्यावेळेस प्रभू त्यांना असं म्हणाले की अनन्य भावाने मला जे शरण येतात त्या साधकांचं मी सदैव रक्षण करतो. देश काल हे जे काही आहे हे माझ्या हातातल्या चेंडूप्रमाणे आहे. कोठीही होत असलेल्या भूतकाळात किंवा भविष्यकाळात घडणाऱ्या घटना बदलण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. देशकालाचा मी शास्ता आहे. तुमच्यातल्या चैतन्याच्या संस्काराच्या दर्जानुसार तुम्हाला माझ्याबद्दलचं ज्ञान होईल. सर्व धर्मांचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतर्यामी स्वरूपात असलेल्या मला जर अनन्य भावाने तुम्ही शरण आलात तर माझ्या आदेशानुसार तुम्ही तुमच्या कर्माचं पालन केलं तर तुमचा सारा भार मी उचलेन आणि तुम्हाला जीवनमुक्त करेन. कलियुगातला मानव हा हिरण्यकश्यपूसारखा असेल. त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनाला यश मिळून हिरण्यकश्यपूसारखं वरदान सृष्टीसुद्धा मिळेल. यासाठी आणि पण हे सगळं घडत असताना जे काही प्रल्हादासारखे निष्पाप भक्त आहेत त्यांचं रक्षण करायला मात्र मी नरसिंह अवतारात जन्म घेईन. गुरुचरित्र. आणि हे सगळं घडत आहे. आता गंमत अशी की जेव्हा काही गोष्टींचा आपण पुढे मागे असा विचार करत चाललोय आणि हे घडत असताना जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांचं वय वर्ष 16 झालं त्यावेळेस त्यांच्या आईला त्यांनी परवानगी मागितली जाण्यासाठी. आधीच सांगितलं होतं मला अडवायचं नाही. तेव्हा आई म्हटली अरे तुझं लग्न वगैरे करायचं आहे, 2 अशी बालकं आहेत, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील असं वाटलं, तूच जातो म्हणलंस तर कसं व्हायचं. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना सांगितलं की आई माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही. अनघा लक्ष्मीच्या बरोबर जो अनघ आहे तो मी, त्यामुळे माझं लग्न करायचं नाही. लग्नाचा विषय काढल्यानंतर मी तुमच्याजवळ असणार नाही हे मी आधीच सांगितलंय, त्यामुळे मला आता जावं लागेल.
तेव्हा त्यांनी त्यांच्या 2 भावंडांकडे पाहिलं आणि त्यांची अपंगत्व त्यांनी हरण केलं, त्यांना ज्ञान प्राप्त करून दिलं. पुढे जाऊन जे त्यांनी सांगितलं आहे ना ते फार अप्रतिम आहे. त्यांचे 2 भाऊ आहेत. श्रीधर शर्मा नावाचा एक भाऊ आहे आणि दुसरा आहे नरसिंह शर्मा. तर हे श्रीधर शर्मा भविष्य काळामध्ये एका जन्मी श्री स्वामी रामदास म्हणून जन्म घेतील महाराष्ट्रात. आणि त्याच वेळेस नरसिंह शर्मा हे शिवाजीराजे म्हणून जन्म घेतील आणि ही 2 भावंड त्यावेळेसही एकत्र असतील. महाराष्ट्रात राज्य स्थापन केलं, हे सगळं झालं आणि आपल्या पूर्वबंधू स्वरूपात ते स्पष्ट रूपाने पण राहतील. स्वामी रामदास स्वामींच्या नंतर शिवग्राम म्हणजे शेगाव या ठिकाणी रामदास स्वामींच्या नंतर गजानन महाराज रूपात ते प्रकट होतील असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं. हे कितीतरी वर्ष आधी लिहून झालेल्या पोथीत लिहिलेलं आहे. वादविवाद करायचे असतील तर करा, हरकत काही नाही. पण जर सांगितलं की 1000 वेळा किंवा 3 कोटी वेळा किंवा 3.5 कोटी वेळा जप केल्यानंतर राम दिसतो, हे जो करायचं आहे ना, असा कसा दिसतो म्हणून विचारू नका. तो जप करा आणि मग बघा. त्या जपाला बसा, आहे ताकद इतक्या वेळा जप करायची नाही ना, हे प्रश्न पण नाही पाडायचे. नाही असं सांगता की अमुक वेळा प्रदक्षिणा केल्यानंतर अमुक गोष्टी घडतील, त्या प्रदक्षिणा करून बघा. भक्तिभावानी करा, समर्पण भावनानी करा. गुरु दिसतो, गुरु भेटतो, गुरु बोलतो सुद्धा. हो, सगळं होतं. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी तेवढी ताकद, तेवढी बैठक पाहिजे. म्हणून भक्ती, नामस्मरण हे करायचं. काय अवघड आहे? 5 मिनिटं तर लागतात तुम्हाला 108 मणी ओढायला. करा ना, हरकत काय, करून बघायला. तर अशा त्यांच्या काही गमती जमती तिथे घडल्या. त्याच्यानंतर पुढे ज्यावेळेस श्रीपाद श्री वल्लभांना असं वाटलं की मला आता माझा अवतार इथे गुप्त करायचा आहे, त्यावेळेस त्यांनी शंकर भटाला सांगितलं की, कधी सांगितलं तेही लिहिलेलं आहे बरं का, ज्या वेळेस अश्विन महिन्यातली कृष्ण द्वादशी आली आणि हस्त नक्षत्र होतं, कृष्णा नदीतून स्नान करून जेव्हा श्रीपाद श्री वल्लभ बाहेर आले तेव्हा त्यांनी ध्यान संपल्यानंतर त्यांनी शंकर भटाला सांगितलंय की जा आता तू स्नान करून ये. त्यांच्या आज्ञेनुसार शंकर भटांनी स्नान केलं. ते आले, ते म्हणे आता माझी गुप्त रूपात राहायची वेळ झालेली आहे. मी कृष्णा नदीत अंतर्धान पावणार आणि या कुरोपुरात गुप्त रूपाने संचार करेन आणि नंतर नरसिंह सरस्वती नावाने संन्यासी बनून आपल्या धर्माच्या उद्धारासाठी पुन्हा प्रकट होईन. हे त्यांनी सांगितलं आणि श्रीपादांनी तिथे त्या नदीमध्ये ते गुप्त झाले. 3 वर्षांनंतर ते गेल्या, म्हणजे त्यांचं रूप अदृश्य झाल्यानंतर 3 वर्षांनी हा ग्रंथ सिद्ध झाला शंकर भटाचा. तो ग्रंथ सिद्ध झाला आणि तो सिद्ध झाल्यानंतर त्यांना ते 3 वर्षापर्यंत सातत्याने तेजोमय रूपात दर्शन देत होते. अशी सगळी या श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्राची संक्षिप्त वर्णन मी करायचा प्रयत्न केला. कारण हे जर सगळं म्हणायचं झालं तर खरंच 2 दिवस सुद्धा पुरणार नाही. तो माझं जर काही चुकलं असेल तर मी तुमच्या सर्वांची, श्रीपादांची, गुरूंची माफी मागतो. जे काही योग्य असेल ते सर्व त्यांच्या चरणी. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.